नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची किलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. परी एथ असे एक आधारू. तेनेची बोले मी सधरू. जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. आतापर्यंत आपण मंगलाचरण, महाभारताचं वर्णन, भीष्म पर्वामध्ये आलेली भगवद्गीता, त्या भगवद्गीतेचं श्रवण करणारे अधिकारी, लागणारी योग्यता आणि कसं श्रवण करावं याकरता आदर्श असणारं उदाहरण, या सर्वांचा विचार केल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात की भगवद्गीतेचं मराठी भाषेमध्ये व्याख्यान करणं किंवा ग्रंथाची रचना करणं हे कार्य म्हणावं तेवढं सोपं नाही, अर्थात हे कठीण कार्य आहे. कारण या गीतेचं चिंतन करणारी भगवान शंकरासारखी सुद्धा या गीता तत्वाच्या बाबतीमध्ये आश्चर्याचा भाव प्रगट करतात. तेथ हरू म्हणी नेनीचे. देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. ज्याप्रमाणे पार्वती मातेचं असणारं सौंदर्य किंवा माया रूपाने असणाऱ्या पार्वती माता देवीचं असणारं शक्ती स्वरूप हे जसं नित्य नूतन आहे, तसं गीतेचं अध्ययन करणारे किंवा श्रवण मनन आणि चिंतन करणारे जे कोणी चिंतक किंवा अभ्यासक असेल त्यांना हे जाणवतं की नित्य नूतन प्रमेयाचा आपल्याला अनुभव येतो. अर्थात काल आपण ज्या विषयाचं चिंतन केलं त्यापेक्षा अंतकरणामध्ये अपूर्व भावाचं स्फुरण होतं. याला नित्य नूतनता असं म्हणतात. दोन अर्थ आपण पाहिले आणि काल आपण एक अर्थ सांगितला की ज्याप्रमाणे पार्वती मातेचं सौंदर्य हे नित्य नूतन आहे किंवा शक्तीचं असणारं स्वरूप हे मायारूपाने नित्य नूतन आहे. दुसरा अर्थ केला होता की परमात्म स्वरूप तर अखंड एकरसच आहे, पण त्या एकरस स्वरूपाला ग्रहण करणारी अंतकरणाची वृत्ती हे नित्य नूतन आहे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये अनेक लाटा निर्माण होतात त्याप्रमाणे अंतकरणामध्ये अनेक वृत्ती निर्माण होतात आणि वृत्तीचा प्रवाह अखंड प्रारंभ झालेला असतो. वृत्ती फक्त एका अवस्थेमध्ये लयाला जाते, सुषुप्ती अवस्थेमध्ये, नाहीतर जागृतीमध्ये वृत्तीचा अखंड प्रवाह प्रारंभ झालेलाच आहे. आणि त्या वृत्तीचे संस्कार झाले की स्वप्न अवस्थेमध्ये अनुभव येतो आपल्याला. जागता जव असिजे तव जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे तेचे स्वप्नी. आपल्या अंतकरणामध्ये किती वृत्ती निर्माण होतात याचाही हिशोब आपल्यालाही लावता येणार नाही. जसं की भगवान म्हणतात, अंगीची आरोमा किती जयाच्या तयासी न गणवती. आपल्या अंगावर रोम किती आहे हे ज्याचे त्यालाच मोजता येत नाही. तसं आपण आता समजा पाठाला आलो असेल तर आपल्या आश्रमातून निघाल्यापासून इथं येईपर्यंत आपल्या अंतकरणात किती विचार आले असतील याचं मोजमाप आपल्यालाही करता येणार नाही. फक्त एवढंच आहे की आपल्या वृत्ती अनेक विषयाला ग्रहण करतात आणि संत महात्म्या पुरुषांचं एक मात्र अलौकिकत्व आहे की त्यांची वृत्ती एक क्षणभरसुद्धा परमात्म्याला सोडून जात नाही. भागवतामध्ये असं म्हटलं आहे, लव निमिषार्धम अपि त्रुटी, असं नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. गुलाबाच्या दोन पाकळ्या एकमेकाला छेदण्याकरता सुईला वेळ लागतोच की नाही. एका पाकळीतून दुसऱ्या पाकळी जाण्याकरता सुई थोडासा तिला वेळ लागतोच. त्या वेळाचा विचार केला की त्रुटी, लव, निमिष, क्षण एवढाही वेळ ज्यांचा परमात्म स्वरूपाला वृत्ती सोडू शकत नाही, असे महात्मे जेव्हा अंतकरणाची नित्य नूतन वृत्ती प्रगट करतात तेव्हा प्रत्येक वृत्ती परमात्म्यालाच विषय करते. आणि मग एकदा वृत्तीला परमात्म स्वरूपाचा आनंद प्राप्त झाला तर ज्ञानोबारायसुद्धा आपल्याला हीच प्रक्रिया सांगतात 12व्या अध्यायामध्ये. एकदमच आपलं मन परमार्थामध्ये लागत नाही, हा सगळ्या साधकांचा प्रश्न असतो. नेमकं उलट असं आहे,
जेवढं आपण मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो तेवढं मन उसळी घेतं बघा, उसळीच घेतं. प्रापंचिक पदार्थामध्ये मन एकाग्र करावं लागत नाही, तिथं आपोआप होतं. पण परमार्थामध्ये मन एकाग्र करायचा प्रयत्न केला की जेवढं आपण एकाग्र करू तेवढं मन आपल्याला बाहेर घेऊन जातं. मी काल एक प्रवचन वाचलं, खूप सुंदर विचार आहे त्यामध्ये. मग भगवान म्हणतात काय करावं, तरी गायसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तो जाय. एवढंच करा अर्जुना, 8 प्रहरामध्ये म्हणजे 24 तासामध्ये आपलं मन फक्त निमिषभर मला देत चल. काय होईल बरं, जेवढं तू मन मला देत जाशील तेवढ्यात तुझ्या मनाला विश्वास वाटेल की अरे प्रपंचामध्ये आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर विषयाचं आलंबन घ्यावं लागतं, म्हणजे पारतंत्र्यामध्ये जीवन जगावं लागतं. पण परमार्थामध्ये जेव्हा आपण भगवंताला मन अर्पण करतो आपल्याच मनाला असा अनुभव येतो की शब्दस्पर्शादी कोणत्याही विषयाचा आलंबन न करता निर्विषय आनंदाचा आपल्याला अनुभव घेता येतो. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. भगवान म्हणतात ज्या ज्या क्षणामध्ये आपलं मन निर्विषय आनंदाला ग्रहण करेल आणि मनाला एकदा सत्यता पटली की अरे विषयाच्या पाठीमागे जाण्यामध्ये कोणताही पुरुषार्थ नाही, निर्विषय परमात्मा स्वरूपातला आनंद अनुभवाला मिळाला की आपलंच मन आपल्याला सहाय्य करतं. पण ते सहाय्य होईपर्यंत मनाचं जतनही करावं लागतं, मनाला सांभाळावं लागतं. प्रश्न निर्माण होतो की नाही, जेवढं मन एकाग्र करावं किंवा साधनेत लावावं तेवढं मन चंचल होतं. किंवा बऱ्याचदा असं होतं आपण नामस्मरण करतो किंवा ज्ञानाचं श्रवण करतो तर आपल्या मनामध्ये जास्त विकार निर्माण होतात. एरवी आपण एकटे बसलो तर एवढे विचार येत नाही विकाराचे, पण चांगली साधना करायला प्रारंभ केला की फार मोठे विकार येतात. मग काय करावं, त्या परिस्थितीमध्ये साधकाने नाराज होऊ नये. का बरं, त्याचा असं विचार सांगितलेला आहे की विचार येतात ना ते सूक्ष्म शरीरामध्ये येतात, म्हणजे मनामध्ये येतात. आणि एखादा उपाय जर करायचा असेल ना तर तो उपाय तिथपर्यंत गेला पाहिजे. जसं आपण झाडाला पाणी घालतो की नाही, तर झाडाला पाणी घालत असताना आपण आळ्याला पाणी टाकतो, पण ते आळ्यातलं पाणी मुळाच्या शेवटपर्यंत गेलं तर झाडाच्या अंगी ते लागतं. तसं आपण जेव्हा साधना करतो जिथं विकार निर्माण होतात तिथपर्यंत साधना पोचली पाहिजे. आणि ज्ञान किंवा नामस्मरण ही साधना अशी आहे की ही तिथपर्यंत जाते, म्हणजे विकाराच्या मुळापर्यंत जाते. आणि त्या विकारांना असं वाटतं की आता हे नामस्मरण आलं तर हे आपल्याला राहू देणार नाही, म्हणून त्यांची शेवटची धडपड सुरू होते त्या विकारांची. आणि म्हणून नामस्मरण किंवा ज्ञानसाधना करतो आपण, विकारांना माहिती की आता आपलं आयुष्य कमी. आणि मग ज्याचं आयुष्य कमी असतं ते जास्त जोर लावतात. आपण रस्त्याने जातो बघा, आपली इच्छा असते का दुर्जन माणसाला नमस्कार करायची, इच्छा नसते. आपण आपल्या रस्त्याने चालत असतो, आपण त्याच्याकडं पाहत नाही, पण जेव्हा त्याला असं वाटतं हे आपल्याकडं पाहत नाही तेव्हा ते मुद्दाम खोकरल्याशिवाय राहत नाही, म्हणजे लक्ष आपल्याकडे ते आकृष्ट करतो बघा दुर्जन व्यक्ती. तसं विकाराचं सुद्धा आहे. आपण परमार्थाची साधना जेव्हा करतो विकाराकडे आपण पाहत नसतो, पण ते विकार मात्र आपलं लक्ष त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीमध्ये काय करावं, नामस्मरण किंवा कोणती साधना सोडू नये. जेवढे जास्त विकार येतील समजून घ्यावं ते विकार नष्ट होण्याकरता प्रगट होत आहे. गुरुवारी डॉक्टर बाबांनी एकदा पाठामध्ये सांगितलं होतं की आपण आपल्या मनामध्ये जेव्हा विकार येतात तर जेव्हा आपण विचार करतो ना हा माझ्या मनात विकार का आला असेल तर असा विचार करायचा नाही. उलट तो विकार माझ्या मनात का आला यामध्ये विचारशक्ती खर्च करण्यापेक्षा तेवढी शक्ती साधनेत खर्च केली पाहिजे. नाहीतर आपण हतबल होऊन जातो आणि मग असं वाटतं हे सोडून दिलेलंच बरं. असंही होतं की नाही. त्यालाच म्हणतात भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. या सगळ्याचा विचार का सांगायचा, जितकं मन आपलं परमात्मा स्वरूपामध्ये ज्या ज्या क्षणामध्ये एकाग्र होतं तेवढाच त्याला निर्विषय आनंदाचा अनुभव येतो. पण प्रारंभ क्षणापासून केला पाहिजे. महापुरुष हेच करतात. तरी गायसे करी
हे आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी देतो जाय. आणि महापुरुषांच्या अंतकरणाला एकदा ही सवय लागली की त्यांची वृत्ती परमात्म स्वरूपाचा आनंद उपभोगते, म्हणून हे गीता तत्व नित्य नूतन आहे असा एक दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ, गीता तत्व, गीतेचं तत्व आहे परमात्मा आणि गीता साक्षात भगवंताची वाङ्मयीन मूर्तीच आहे. मनोनिमज काही समर्थनी आता विषय नाही, गीता जाना ही वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. आणि परमात्मा नित्य नूतन आहे, सनातन असताना पुराण असताना सुद्धा चिरंतन आहे. आणि त्या परमात्म स्वरूपाला वृत्तीने जाणलं की तेही तत्व नित्य नूतनच आहे. असं गीतेचं चिंतन करणारे भगवान शंकर, त्यांचंही ज्ञानोबांनी आपल्यासमोर उदाहरण दिलं. यानंतर अथांग ज्ञानाचा असणारा समुद्र वेद आहे आणि त्या वेदाची असणारी प्रगटीकरणाचा भाव किंवा आविर्भावाची भावना भगवंताच्या योगनिद्रेतून जो काही उच्छ्वास बाहेर पडला त्यातून वेदाची निर्मिती झाली. म्हणजे भगवंताच्या योगनिद्रेतून प्रगट झालेला वेदसुद्धा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण मानला जातो. मग निद्रेतून प्रगट झालेला जर प्रबल प्रमाण असेल तर जागृतीमध्ये प्रगट झालेली श्रुती, ज्याला भगवद्गीता असं म्हणतात, ती किती प्रमाण असेल? प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज असं म्हणायचे की वेद हा भगवंताची सौषुप्त श्रुती आहे, तर भगवद्गीता ही भगवंताची जागृत श्रुती आहे. म्हणजे जाग असताना सांगितलेलं तत्त्वज्ञान हे जास्त प्रबल प्रमाण आहे. कारण आपण वेदाला गाळून या भेद प्रमाणत्वायसा वेद, वेदाला एवढं प्रमाण आपण देतो किंवा प्रामाण्य मानतो, तसं गीतेचंही प्रामाण्य आगाध आहे. यातून भगवंताचं अखंड किंवा अबाधित ज्ञान स्वरूपत्व कथन करायचं आहे. म्हणजे समजा व्यवहारात आपण पाहिलं तर जागृतीमध्ये आपला ज्ञानाचा व्यवहार आहे, स्वप्नामध्ये संस्काराचा व्यवहार आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानामध्ये आपली वृत्ती लीन झालेली आहे. म्हणजे जीवाला दोन अवस्थेमध्ये स्पष्ट ज्ञानाचा व्यवहार करता येतो. जागृतीमध्ये स्पष्ट आहे, स्वप्नामध्ये संस्कारजन्य आहे आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्ञानाचा व्यवहार आहे. बरं का, कोणता व्यवहार आहे? सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम, मी काहीच जाणत नव्हतो आणि मी सुखाने झोपलो होतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला काहीच कळत नाही असं काही नाही. बरं, फक्त एवढंच आहे की काहीच कळत नाही एवढंच कळतं. जर तेही कळालं नसतं तर मला काहीच कळालं नाही हेही आपण जागा असताना म्हटलं नसतं. म्हणजे तिथेही व्यवहार आहे, पण ते सूक्ष्मवृत्तीचा व्यवहार आहे. जसं जीवाला 3 अवस्था अनुभवाला येतात तसं परमात्म्याच्या ठिकाणी अवस्था कधीच नाही आहे, फक्त आपल्या सापेक्ष म्हटलं जातं. म्हणजे भगवंताचं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जीवाच्या असणाऱ्या वेष्टी अवस्था आहे. आणि त्या समष्टी अवस्थेंचा अभिमानी परमात्मा, त्यालाच आपण विराट, हिरण्यगर्भ किंवा ईश्वर असं म्हणतो. पण या सगळ्या अवस्थेमध्ये परमात्म्याच्या ज्ञानाला कोणत्याही प्रकारचा बाध येत नाही. अर्थात त्याचं ज्ञानस्वरूपत्व हे अखंड अबाधित आहे. आणि अशा परमात्म्याने प्रत्यक्ष या गीतेचा अनुवाद करावा किंवा भक्तराज अर्जुनाला ही गीता सांगावी, किती आगाध असेल. म्हणजे वेदाचा अथांग समुद्र जर परमात्म्याचा उच्छ्वास असेल, जयाच्या निश्वासी, तर त्याच परमात्म्याचं जागृतीतलं बोलणं किती आगाध असेल. ऐसे जे अगाध जेथ वेडावते वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय. माझी त्या ठिकाणी काय कथा आहे? मी तर अल्पज्ञ आहे, मतिमंद आहे. हे ज्ञानोबाऱ्यांची नम्रता आहे. ज्या परमात्मा स्वरूपाचं विधिमुखाने वेदाला वर्णन करताच आलं नाही, म्हणून वेदाने नेतिनेतिपदाने अतद्व्यावृत्ती रूपाने किंवा निषेध रूपाने वर्णन केलेलं आहे. आणि असा वेद जो ज्ञानाचा समुद्र आहे तो परमात्म्याचं वर्णन करत असताना स्तब्ध होत असेल किंवा गीता तत्व त्याला सांगता येत नसेल, तर त्या ठिकाणी माझी काय कथा आहे? मी तर अल्प आहे, म्हणजे अल्पज्ञ आहे, मतिमंद आहे. आता ज्ञानोबराय पुढे आपण जर त्यांना विचारलं, हे कार्य जर कठीण असेल तरी पण आपण ग्रंथाची रचना का करता, त्याचं कारण मला एक आधार आहे. तो भाव पुढे सांगतात. जाता जाता एक साहित्यशास्त्रातला एक उदाहरण सांगतो. आपण जेव्हा ओव्या वाचतो की नाही,
जवळपास सगळ्याच ओव्यामध्ये यमक अलंकार आहे. त्या यमक अलंकारामध्ये शेवटचा शब्द किंवा शेवटचा स्वर एकच असतो. जसं की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा 3.5 चरणाची ज्ञानोबारायांची ओवी आहे. जवळपास 3 चरणामध्ये शेवटचं अक्षर किंवा शेवटचा स्वर एकच येतो, त्याला यमक अलंकार असं म्हणतात. आता यातली एक गंमत अशी आहे की ज्ञानेश्वरीमध्ये 2 शब्द एकत्र आलेले आहेत, त्याचा यमक अलंकार एक आहे, जी ओवी आपण दररोज म्हणतो. जयांची केलिया स्मरण, रण शब्द ध्यानात ठेवा. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. हा 2 शब्दाचा यमक अलंकार आहे. आणि आता या ओवीमध्ये आलेला 3 शब्दाचा अलंकार आहे, यमक अलंकार, जो काल सांगायचा राहिला होता. हे अपार कैसेनी कवळावे, इथं वळावे शब्द आला की नाही. हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी. 2 चरणामध्ये आलेला आहे, 3 चरणामध्ये नाही. यमक अलंकार आला इथं वे या शब्दाने, पण वळावे म्हणजे कवळावे, पुन्हा वळावे तर धवळावे, असा 3 शब्दाचा जो आला. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये हे एक उदाहरण आहे ज्यामध्ये 3 चरणाचा म्हणजे 3 शब्दांचा यमक अलंकार आला. 1 शब्दाचं सगळीकडं आहे, 2 शब्दाचा शोधावा लागतो, आणि 3 शब्दाचा फार दुर्लभ आहे. सहज सांगितला, असं गावाकडे सांगितलं की लोक काय अभ्यास महाराजांचा. हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी. या गगनाला आपल्या मुठीमध्ये चिलटाने कसं धारण करावं, इतकं कठीण हे कार्य आहे. मग ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीची रचना जर एवढी अथांग असेल, अमर्याद असेल, तर आपण का करता. ज्ञानोबाराय म्हणतात मी कुठं करणार आहे. या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाची रचना मी करणार नाही, करणार आहे माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. फक्त एवढंच आहे की निमित्त मला केलं आहे. पुढे तशा ओव्या येतात बरं. जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र किंवा साई खडियाचे बाहुले चालवे त्या सूत्राचे नि चाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. किती नम्रता, किती समर्पण आणि कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नाही, असं जगतामध्ये ग्रंथ कर्तृत्वाच्या संबंधाने असणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व ते ज्ञानोबाराय यांचं आहे. आपल्याकडे ज्ञानोबाराय काहीच घेत नाही. लढीवाळपणा पराकोटीचा आहे, नम्रता समर्पण भाव तोही पराकोटीचा आहे. परी येथ असे एक आधारू तेनेचे बोले मी सधरू जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. परमार्थामध्ये सत्शिष्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण काय असेल तर त्याची असणारी अनन्यता किंवा ज्याला एकनिष्ठता असं म्हणतात. म्हणून तर आपल्या अध्यात्मविद्येमध्ये एखाद्या प्रसंगाला आपल्यासमोर साक्षात देवही प्रगट झाले तर आपण निवड करत असताना देवापेक्षाही गुरुदेवाची निवड करावी. देवालासुद्धा हेच मान्य आहे. आपल्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण निळोबारायांचं आहे. जगद्गुरू तुकोबारायांची आपल्याला भेट व्हावी, दर्शन व्हावं याकरता आराधना केली. ते अनुष्ठान पाहिलं की साक्षात भगवान परमात्मा वैकुंठधीश असणारा परमात्मा प्रगट झाला. प्रगट झाल्याबरोबर निळोबारायांनी म्हणायला पाहिजे होतं ना, आगतम स्वागतम सुस्वागतम असं नाही. किंवा सुखी तो घरा नारायण तो आलेलाच आहे, पण निळोबाराय त्या प्रसंगाला असं म्हणतात, निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा तो का याचा धावा करीत असो, आम्ही तुम्हाला ओळखतच नाही असं समोर देवाच्या म्हणावा. किती मोठा अधिकार असेल. याला अनन्य एकनिष्ठता असं म्हणतात. किंवा ज्ञानोबाराय उदाहरण देतात, ज्याप्रमाणे तो चातक नावाचा पक्षी आहे. तहान लागल्यानंतर समुद्र सरिता सगळ्या प्रकारचे ओढे नाले पाण्याने तुडुंब भरलेले आहेत, पण त्यांच्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे परी ते बापियासी कोरडे काजे मेघोनी थेंबुटा पडे ते पाणी की तया. सगळे पाण्याने भरलेले आहेत, पण जोपर्यंत मेघाच्या मुखातून पाण्याचा वर्षाव होत नाही
तोपर्यंत तो आपली चोचही वर करत नाही. याला अनन्यता असं म्हणतात. आणि ज्ञानाचा अधिकार सांगत असतानाही भगवंताने हा शब्द वापरला बघा. तैसे सर्व श्रीगुरु सर्वत्र आथी परिकृष्णा आम्हा तूची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे किंवा या लागी सुमन आणि शुद्धमती. जो अनिंदक अनन्य गती पैगा गौप्य ही परितया प्रती सावडीजे सुखी. म्हणजे अनन्य असेल, एकनिष्ठ असेल, निंदा न करणारा असेल तर त्यालाच ज्ञान फलीभूत होतं. इतकी त्याची अनन्यनिष्ठा असावी. भागवतामध्ये एक प्रमाण आलं आहे. ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यश्च गुरव गुह्यमप्युत असे एक प्रमाण आलं आहे बघा. भागवताच्या बहुतेक प्रथम स्कंदामध्ये हे प्रमाण आलं आहे की जर प्रिय शिष्य असेल तर श्री गुरु त्या शिष्याला अत्यंत गुह्य असणारं ज्ञानसुद्धा शिष्याने जरी विचारलं नाही तरी सांगतात बघा. फक्त तो प्रिय असावा. ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण भक्तराज अर्जुनाचं आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, जेन सांगीची पितया वसुदेवासी, जेन सांगीची माते देवकीसी, जेन सांगीची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. शब्द आला की नाही. प्रिय असेल अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा, धनुर्धरा, तू सगळ्यात मोठा प्रिय आहे. तूची प्रिय आणि तुझी श्रोता. वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. जो प्रिय व्यक्ती असेल त्याला आपल्या अंतःकरणामध्ये लपवून ठेवलेलं गुह्य ज्ञानसुद्धा व्यक्ती कथन करू शकतो. फक्त एवढंच आहे की समोरच्या व्यक्तीच्या मनातलं गुह्यसुद्धा त्यांनी आपल्याला मोकळ्या मनाने सांगावं एवढा त्या साधकाचाही अधिकार उंचावलेला पाहिजे. त्याने विचारलं नाही म्हणून भगवान बऱ्याच ठिकाणी बळजबरीनं अर्जुनाला म्हणतात की ऐक बापा, तरी मागील ध्वनी आत मज गमला सावी याची मोहित, जे बलात्कारी असे म्हणत परिस बापा. अर्जुनाला भगवान बळच म्हणतात, अर्जुन ऐक. जसं आपण नाही का एखाद्या प्रिय व्यक्तीला बळजबरी वाढतो तसा प्रकार आहे. भगवान परमात्मासुद्धा बळजबरीनं अरे अर्जुना तुझ्यासारखं ऐकणारं कुठं भेटणार आहे. याला अनन्यता असं म्हणतात, एकनिष्ठता. आणि ही जर असेल तर समोरचा व्यक्ती आपल्याला कथन करू शकतो. म्हणून देवापेक्षासुद्धा साधकाचं, शिष्याचं गुरुदेवावर अनन्य प्रेम असावं. आणि हा प्रेमाचा व्यवहार भगवंतालासुद्धा आवडणाराच आहे. मनुष्याने जोपर्यंत आयुष्य असेल तोपर्यंत 3 गोष्टी कधीच विसरू नये. यावत आयुस्त्रयो वंद्या असा शब्द आहे बरं. किंवा आपण यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वराः आदो विद्याप्तये पश्चात कृतघ्नत्व निवृत्तये. आपल्याला आयुष्यभर वेदांतशास्त्र, गुरुदेव आणि ईश्वर यांच्या बाबतीमध्ये कायम नमनाचा भाव असावा. का बरं? आदौ सुरुवातीला विद्या प्राप्त व्हावी याकरता शास्त्र, गुरु आणि ईश्वर यांची सेवा करावी. आणि म्हणे मग विद्या प्राप्त झाल्यानंतर मग तर जास्त सेवा करावी. कारण विद्या प्राप्त झाल्यानंतर जर आपण त्यांना वंदन केलं नाही तर कृतज्ञत्वाचा दोष आपल्यावर येईल आणि तो निवृत्त व्हावा याकरता पुन्हाही त्यांना वंदनच केलं पाहिजे. आदो विद्याप्तये पश्चात कृतज्ञत्व निवृत्तये. आणि म्हणून ही कायमच ज्ञानोबा म्हणतात जिवंत असेपर्यंत यांची सेवा करावी. यात नवल काय आहे? अहो या देहाचं पतन झालं म्हणजे हा देह पडला तरीसुद्धा कल्पांतापर्यंत ऐसेनी गणाविया कोडी कल्पांचिया. जव देह हे असेल तर ओळगी ऐसी कीजेल, मग देहांती नवल बुद्धी वाहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी गुरुदेवांची सेवा करणारच. पण जर देह पडला तर पंचमहाभूतामध्ये या देहातलं पंचतत्व विलीन करेल आणि माझ्या सेवेमध्ये मी मात्र खंड करणार नाही. मग आगामी जन्मात का नाही? ऐसेने गणाविया कोडी कल्पांचिया. कल्पावधी जरी कल्प गेले तरी गुरुदेवांच्या सेवेमध्ये अंतराय होणार नाही. ज्ञानोबऱ्यांचं असणारी गणना आहे ना, सामान्य स्वरूपाची नाही बघा. सेवा करायची म्हटली तरी पण गणाविया कोडी कल्पांचिया. आणि सत्यवादाचं तप करायचं म्हटलं तरी कल्पाची याच आहे. माझी असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प,
तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभो. ज्ञानोबाऱ्याचं सामान्य माप सांगत नाही बघा, कारण ते अंतकरणच फार मोठं आहे, विशाल आहे. आणि विशाल अंतकरण असल्यामुळे सेवा अल्पकाळातली नाही. कल्पावधी अनंत जरी कल्प गेले तरी पण त्यामध्ये सेवेचा अंतराय होणार नाही. असा सगळ्यात मोठा आधार गुरुदेवाचा आहे. आपण किती साधना केली, जोपर्यंत श्रीगुरु प्रसन्न होत नाही आपली साधना असते, पण आपल्या साधनेला आपल्यालाच फळ मिळत नाही. आता उपायवन वसंतो, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तो, कारुण्याचा उपाय एक प्रकारचं वन आहे. उपाय म्हणजे साधना. आपण केलेली साधना वनाप्रमाणे अथांग आहे, पण वन जरी मोठं असेल तरी पण जोपर्यंत वसंताचं आगमन होत नाही तोपर्यंत त्याला पालवी नाही, फुलंही नाही आणि अंततोगत्वा फलही मिळत नाही. तशा आपल्या साधनेला उत्साह, त्यामध्ये ओज, त्यामध्ये असणारं तपसामर्थ्य प्रभाव आणि सगळ्यात मोठं मोक्षासारखं फळ हे सुद्धा गुरुदेवांच्या कृपेशिवाय मिळत नाही. म्हणून साधकाचा फार मोठा अधिकार, गुरुदेवांची भेट झाली की सगळ्या साधनेला फळ येतं. ज्ञानोबारे उदाहरण देतात 10व्या अध्यायामध्ये. एखादा जातिवंत शेतकरी असतो. जातिवंत म्हणजे चांगल्या प्रकारची मशागत करणारा, वेळच्या वेळी पिकाला पाणी देणारा, मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते, हे सूत्र ज्याला माहिती आहे. जी बन करो झाडे सिंपे जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, परी फळे सीतेची भेटी, जै वसंत पावे. जेव्हा वसंताचं आगमन होतं तेव्हाच फलाची प्राप्ती होते. तसं तैसे शब्दजात आलोडिले, योगाधिक जे अभ्यासेले, तैची म्हणूया आपुले, जै सानुकूळ श्रीगुरु. ती ओवी आणि ही ओवी सारखीच आहे बघा. आपण शब्दजात म्हटलं आहे. शब्दजात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शब्द प्रमाण वापरलेलं आहे, जगातले सगळे शास्त्र शब्दात आलेले आहे. वेदसुद्धा शब्दब्रह्म आहे आणि सगळ्या शब्दसमूहाचं त्याने अध्ययन केलेलं आहे. योगाधिक योग साधन ज्यामध्ये आदी आहे अशी इतर साधनाही सगळी त्याने अभ्यासलेली आहे. परंतु ती सगळी साधना आपली आहे, आपल्याला फळ देते. हे केव्हा म्हणता येईल? जेव्हा श्री गुरु आपल्यावर अनुकूल होतील, प्रसन्न होतील तेव्हाच. हे अनुकूल असणं फार महत्त्वाचं आहे बरं. जर आपल्याला श्रीगुरूंची अनुकूलता नसेल आणि बाकी सगळं असेल, फळ नाही मिळत. पण श्रीगुरूंची अनुकूलता असेल आणि बाकीचं काही नसेल तर जगतातल्या सगळ्या फलांचा लाभ प्राप्त होतो. यामध्ये काही अन्यथा नाही. तैसे शब्द जाता आलोडिले, योगाधिक जे अभ्यासिले, तैची म्हणूया आपुले, जैसा अनुकूळ श्रीगुरू. श्रीगुरूंची अनुकूलता म्हणजेच प्रसन्नता आणि त्यांची प्रसन्नता हा त्यांचा महाप्रसाद आहे. पुढे जाऊन सांगू का? श्रीगुरूंनी आपल्याला आज्ञा केली तरी तो प्रसादच आहे. आणि एखाद्या गोष्टीपासून त्यांनी आपल्याला आवरण्याकरता नको, नाही असं म्हटलं तरी तो सुद्धा प्रसादच आहे. तर ज्ञानोबा इथं मानतात बरं. बऱ्याच ठिकाणी आता याच ओवीमध्ये पुढे येणार आहे. तर श्रीगुरू म्हणते राही. श्रीगुरू म्हणतात थांबा, आता जास्त काही व्याख्यान करू नका, आता राही म्हणजे आवरलंच की नाही, बस थांबा आता. पण ज्ञानोबा त्या राही शब्दाला सुद्धा प्रसाद मानतात. इतका पराकोटीचा भाव असावा. आपल्याला तर असं वाटतं की मला त्यांनी आज्ञाच दिली नाही, अजून कुठे प्रसाद आहे? नाही. राही हा शब्दसुद्धा महाप्रसाद आहे. 12व्या अध्यायामध्ये आहे बघा. एविनवनीयसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी, म्हणे गीतार्थीशी उठी न बोले बहु. ज्ञानोबाराया आपण फार काही व्याख्यान करू नका, म्हणजे आवरलं की नाही. बरं, आता चालत्या व्याख्यानात, चालत्या प्रवचनात किंवा कीर्तन आपलं असं भरात आलेलं आहे आणि एखादा श्रोता खालून म्हणा, ओ थांबा महाराज, आपलं कसं वाटेल? प्रसाद वाटेल का आपल्याला? आपल्याला तर असं वाटेल की त्यालाच द्यावा का काय प्रसाद, असं वाटतं की नाही? असं वाटू शकतं आपल्याला, पण नाही. न बोले बहु हा सुद्धा गुरुदेवांचा प्रसाद आहे. असा जर शिष्याचा भाव असेल तर त्यातून जी रचना तयार होते त्या रचनेला अपूर्वता, निरुपमता प्राप्त होते. आणि हा ज्ञानोबारायांचा पराकोटीचा भाव आहे. एवढा मोठा गुरुदेवांचा आधार आहे म्हणून तर एवढं आपण कार्य करतो आहे. ते लहान मुलगा जो असतो की नाही,
असं गल्लीतून चालला ना, असा हिंद केशरी पहिलवान जर असेल, त्या पहिलवानाच्या समोर असा दंड थोटून उभा राहतो, त्याला आव्हान देतो. आता त्या पहिलवानाने जर नुसतं हातात धरलं तर पलीकडच्या गल्लीत त्याला फेकून देऊ शकतो, पण तो पहिलवानाच्या बरोबर झुंज घेण्यासाठी तयार होतो. आणि त्याला सांगितलं, कोणाच्या जोरावर एवढी हिंमत करतो? मी माझ्या आईला सांगेन, असं म्हणतो बघा ते लहान मुलगा. म्हणजे त्याला आधार कोणाचा आहे? मातृत्वाचा आहे. भक्ताला आधार कोणाचा आहे? देवाचा. तसा सत्शिष्याला आधार आहे गुरुदेवांचा. गीतेचं अथांग ज्ञान प्रगट करायचं, ज्ञानोबा म्हणतात हे माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. वास्तविक हे गगन आहे आणि मी सामान्य एका कीटकाप्रमाणे आहे. गगनमुठी सुवावे मशके केवी. मग एवढं कार्य प्रगट करण्याकरता का तयार होतात? परी. हा परी शब्द आला की मागच्या वाक्याला महत्त्व राहत नसतं. मागे कितीही महत्त्वाचं वाक्य येऊ द्या, पण परी किंवा परंतु शब्द आला की त्या वाक्याचा जोरच कमी होऊन जातो. मग एवढं जर कठीण कार्य असेल तर करणारच नाहीत का? करणार आहे ना. परी एथ असे एक आधारू. किती गोड शब्द आहे बरं. एक शब्दातून बाकी सगळ्या आधारांचा भाव ज्ञानोबांनी सोडून दिला आहे बघा. एक या पदातून एकमेवाद्वितीयम किंवा एक या पदातून एक गुरुदेवच बाकी सगळ्यांची व्यावृत्ती केली आहे. एकच आधार आहे आम्हाला. कारण जे अनेकांचा आधार घेतात त्यांची एकनिष्ठता प्रगट होत नाही, आणि जे एकाचाच आधार घेतात त्यांची अनन्यता, एक भक्ती प्रगट होते. मला एकच आधार आहे आणि तो गुरुदेवांचा. ज्ञानोबांचं आपण चरित्र जर पाहिलं ना, त्या चरित्रामध्ये निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबांना प्रत्येक प्रसंगामध्ये अनुकूल झालेले आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये. फक्त संदर्भ देतो आणि पुढे जातो मी, जास्त त्याचा मला विस्तार करायचा नाही. पण अनुकूलता किती आहे, जे कधीही प्रवृत्तीवर येत नाहीत, म्हणून त्यांचं नाव निवृत्तीनाथ महाराज आहे. पण ज्ञानोबांसाठी मात्र ते कायम अनुकूल झालेले आहेत. देहांत प्रायश्चित्त घ्यायची शिक्षा मिळाली. घ्यायचे प्रायश्चित्त. रात्री जेव्हा निघाल्यानंतर ज्ञानोबांचं जवळपास 10 ते 11 वर्षाचं वय आहे आणि निवृत्तीनाथांचं वय 13 वर्ष. ज्ञानोबांपेक्षा 2 वर्षांनी मोठे आहेत निवृत्तीनाथ महाराज. मग या प्रसंगामध्ये आपण दिवसा जायचं म्हटलं तर मुलांचा शोक अनावर होईल किंवा त्यांचं असणारं प्रेमबंधन आपल्याला झुगारता येणार नाही. आणि आले वैराग्य डोळस मूर्तिमंत हे श्री विठ्ठलपंतांचं उदाहरण आहे. म्हणून त्याग करायचा की क्षणातच करायचा आहे त्याग. निघाले. रुक्मिणी मातेने सांगितलं मला यायचं आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. माता निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या अंगावरचं पांघरून काढलं, मुखावलोकन केलं, ज्ञानोबांच्या गालावरून हात फिरवला, सोपानदेवांना पाहिलं, पण छोटीशी असणारी जी मुक्ताई तिच्या मुखावरून पांघरून काढावं याची हिंमत नाही होईना आईसाहेबांना. कारण जर मुक्ताईचा चेहरा पाहिला की मग आपल्याला ते अनावर होईल आणि जाता येणार नाही, असं म्हणून फक्त अवलोकन केलं. निघाल्या. दरवाजातून बाहेर पाऊल टाकला की निवृत्तीनाथ महाराज जागे झाले. म्हणे आई बाबा कुठं चालला तुम्ही एवढ्या रात्री? मग सगळा प्रसंग सांगितला. मला त्याचा विस्तार नाही करायचा आता, कारण ते प्रसंग इथे सांगण्यासारखा नाही. या प्रसंगात अपेक्षित तो नाही. पण त्या प्रसंगातलं मला एक वाक्य फार सांगायचं आहे की आईसाहेबांनी सांगितलं, अरे हा फार मोठा प्रायश्चित्ताचा भाग आहे. तुमचं सर्वांचं कल्याण व्हावं याकरता आम्ही तुम्हाला सोडून चाललो. आम्हाला आमचं पितृत्व किंवा मातृत्व क्षमा करत नाही, पण शास्त्राची आज्ञाही प्रमाण आहे, म्हणून तुमच्या कल्याणासाठी आम्ही जातो. पण निवृत्ती माझं एक सांगणे बरं, ज्ञानोबांचा हट्ट पूर्ण करायचा. सोपानदेवांना उणीव भासू द्यायची नाही. आणि छोटीशी असणारी मुक्ताई हिच्याकरता आईची भूमिका आता तुलाच पार पाडायची आहे. तिथपासून निवृत्तीनाथांनी या तिघाही भावंडांना काहीच कमी पडू दिलं नाही. पुढचा आता ऐका. हे देहांत प्रायश्चित्त घेतलं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण मंडळींना विचारलं आमची काय गती? ते म्हणे पैठणला जावा, शुद्धीपत्र आणा, ते मान्य करू. आता शुद्धीपत्र आणायचं सांगितलं आणि हे पुन्हा आपल्या त्या सिद्ध बेटामध्ये असणाऱ्या झोपडीमध्ये आले. मग आता निवृत्तीनाथांनी आपला निश्चय सांगितला. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपाहा. निवृत्तीनाथांनी सांगितलं
शुद्धीपत्र आणण्यासाठी पहिल्यांदा आपण अशुद्ध पाहिजे ना. मला तर देहाचा संबंध नाही, मनुष्यत्व नाही, देव नाही, यक्षाची भावना नाही, 4 प्रकारचे वर्णन, 4 प्रकारचे आश्रम यांचा मला कधी संबंधच नाही. त्यामुळं मला तरी शुद्धीपत्राची आवश्यकता नाही. सोपानदेवांना विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणे, एखादा व्यक्ती कोणत्या वर्णात जातीमध्ये जन्माला आला याला महत्त्व नाही. भक्ती करत असेल तर तो प्रमाण मानला जातो. अपिचेत सुदराचारो भजते मामनन्य भाग साध्वरीव समंतव्य सम्यक व्यवस्थितो ही सहा, तो प्रमाण मानला जातो. म्हणून भक्ती असेल तर त्यालाही शुद्धीपत्राची गरज नाही. आणि निवृत्तीनाथांचा ज्ञानाचा बोध पाहिला की तिथंही शुद्धीपत्र आणण्याची गरज नाही. पण या दोघाही भावंडाच्या मध्यभागी असणारे ज्ञानोबाराय दोघांनाही मान्य करतात बघा. आपलं म्हणणं मान्य करण्याकरता भाग पाडतात आणि तेव्हा असं म्हणतात, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, जरी आपली अवस्था पावन असेल तरी पण लोकसंग्रहासाठी मात्र आपण शास्त्रानुसार वागलंच पाहिजे. जरी आपल्याला विधी किंवा निषेध शास्त्र सांगत नाही, पण लोकांना कळावं याकरता यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एथ वडील जे जे करीते तया नामधर्म ठेविती तेची एरानुष्ठिते सामान्य सकळ. हा ओघ आल्यामुळे आपल्याला शुद्धीपत्र आणण्यासाठी जावं लागेल. ज्ञानोबारायांचं हे म्हणणं श्री निवृत्तीनाथांनी मान्य केलं, सोपानदेवांनी मान्य केलं. सोपानदेवांनी मान्य केलंच असतं कारण ज्ञानोबाराय त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. पण निवृत्तीनाथांनी मान्य करावं हे विशेष आहे. का? जैसा अनुकूळ श्री गुरु. मी या जैस जशी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणी जी बहुवसा आणिलो सुखा. मी आतापर्यंत ज्या ज्या आशा केल्या की नाही आपल्याकडून, त्या सगळे हट्ट निवृत्तीनाथांनी पूर्ण केलेले आहेत. मग आतापर्यंत आपल्याला जो आधार मिळाला तोच कायमचा आधार आहे बघा. परी येत असे एक आधारू. या ठिकाणी मला एक आश्रय आहे. मनुष्याने आश्रय करावा. एक भाव सांगतो, आश्रय करावा ना तर तो आश्रय असा असावा की ज्याचा कधी वियोग होऊ नये. आपल्याला दुःख होण्याचं कारणच नाही. आपण जेव्हा आधार करतो की नाही तेव्हा आपण विनाशी असणाऱ्या एखाद्या विषयाचा आधार घेतो बघा, ज्याच्यामध्ये क्षय आहे किंवा ज्याच्यामध्ये विनाश आहे. मग काय होतं, विनाशी पदार्थांचा आपण आधार घेतला तर परिणाम एकतर आपण त्या पदार्थाला सोडून जातो किंवा बऱ्याचदा प्रारब्धवशामध्ये ते विनाशी पदार्थच आपल्याला सोडून जातात. परिणाम काय होतं, प्रिय विषय आपल्याला सोडून गेला की आपल्याला दुःख होतं. त्याला शोक असं म्हणतात. म्हणून मनुष्याने आधार असा घ्यावा, आपण गेलो तरी चालेल पण ज्याचा आधार घेतला तो जाता कामा नये. म्हणून आपण जर ज्ञानोबारायांचा आधार घेतला आपल्या जीवनामध्ये अडचणच नाही आपल्याला. कारण ज्ञानोबाराय इथं सगळ्यांचं कल्याण करण्याकरता अगदी अनंत कल्पापर्यंत विराजमान आहे. किंवा आपण आधार घ्यावा भगवान परमात्म्याचा की ज्याचा कधी वियोगच होऊ शकत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, ज्याचा कधीच वियोग होऊ शकत नाही त्याचा जर आधार घेतला तर मनुष्याला रडण्याचं कारणच नाही. ज्याचा आपण आधार घेतो ते सगळे जाणारे आहेत, त्यामुळे मनुष्याला रडावं लागतं. निवड करत असताना ज्ञानोबाराय जर गुरुदेवांचा आधार घेतात आणि ते आपल्याला प्रमाण आहे तर सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवंती. त्यांनी गुरुदेवांचा आधार घेतला असेल तर आपल्यालाही गुरुदेवांचाच आधार घेतला पाहिजे. गुरुसेवे लागे जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, हा एक आधार असावा. आणि हा आधार कायमचा आहे. पर येत असे एक आधारू. आणि त्यांचा आधार असल्यामुळे तेनेची बोले मी सधरू. तेनेची त्या आधाराचा सहवास मिळाल्यामुळे सधरू. सधरू म्हणजे धैर्यवान असणारा मी, धैर्य धारण करून मी बोले व्हावा. जे दिठीही न पविजे ते दिठीवी न देखीजे. जरी अतिंद्रियालाही जे ज्ञान बळ तेने कारणे मी बोलेन. बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रियांक करवी. ज्या परमात्म स्वरूपाला दृष्टी
दृश्यत्वाने पाहू शकत नाही, पण त्या परमात्माचा दृंग रूपाने आपल्याला अनुभव येऊ शकतो. किंवा जे कोणत्याही इंद्रियांच्या ताब्यामध्ये सापडत नाही असं अतींद्रिय ज्ञानबळ प्राप्त झाल्यानंतर त्या परमात्म्याचा आत्मत्वाने साक्षात्कार करता येतो. असं सामर्थ्य गुरुदेवांच्या कृपेमुळे प्राप्त होतं. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपण हे, म्हणून त्या पार माते आहे ज्ञानदेव म्हणे. ती कृपा माझ्यावर असल्यामुळे जिथं कोणतंही प्रमाण जात नाही ते साक्षात दर्शन तुम्हाला होऊ शकतं. अतींद्रिय ज्ञानबळ मिळालं, आत्मत्वाने साक्षात्कार होऊ शकतो. आणि शब्दाचा विषय न होणारा परमात्मासुद्धा मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकतो. तेने कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोग विनेंद्रियां करवी. हा सगळा गुरुदेवांचा आधार आहे बघा. जर गुरुदेवांचा आधार घेतला की नाही तर त्या साधकाच्या वाणीला काय काय भाग्य प्राप्त होतं. आपण 15व्या अध्यायाचं नमन पाहिलं पाहिजे. एकच ओवी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणता, ठावो न पवता जयाचा, मनेसी मृडली वाचा, तो देव. ही देवाची व्याख्या आहे बरं. एखाद्याने विचारलं आपल्याला, सांगा बरं देवाची व्याख्या, तर इथं स्वल्पविराम द्यायचा. स्वल्पविराम म्हणजे मनातल्या मनातच द्यायचा. आपण काही ज्ञानेश्वरीत बदल करू नाही शकत, तिथं करायचा नाही, पण अर्थ लागतो. ठावो न पवता जयाचा, मनेशी मृडली वाचा, तो देव. देव कोण आहे? ज्याचं ठिकाण प्राप्त न करता मनासहित वाणी माघारी फिरते. याचा अर्थ काय? मन ज्याचं मनन करू शकत नाही, अहो मन त्याचं मनन नाही करत, उलट ज्याच्यामुळे मन मनन करतं तो परमात्मा आहे. म्हणून इंद्रिय ज्याला जाणू शकत नाही, उलट ज्याच्यामुळे इंद्रिय पदार्थाला जाणतात तो परमात्मा आहे. जे लोक म्हणतात ना आम्हाला दाखवा, दाखवण्याचा विषय नाही. अरे परमात्मा दाखवता येत नाही. तुझे डोळे तुला ज्याच्यामुळे पदार्थ दाखवतात तो देव आहे. तर तुला कसं काय दिसणार? तर तो अनुभव स्वरूप आहे. म्हणून ठावो न पवता जयाचा, मनेसे मुरडली वाचा, मनासहित वाणी ज्या परमात्म स्वरूपाला न जाणता माघारी फिरते, अर्थात मनाची नक्की न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिय आकीर जोगे काही होईल, तो आहे परमात्मा. ज्ञानोबाराय म्हणतात, तो परमात्मा श्रीगुरूंचा प्रसाद प्राप्त असेल तर त्या साधकाच्या मुखातून येणाऱ्या शब्दांचा विषय होऊ शकतो. तो देव होय शब्दाचा चमत्कारू, एवढे एक सौभग, वळघे वाचेचे अंग. पण केव्हा? श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जैका, किंवा श्री गुरु पाद पद्म राग लाहे जैका, दोन्ही पण पाठ आहे. श्री गुरूंच्या चरणकमलाच्या विषयी ज्याच्या मनामध्ये प्रेम असेल किंवा श्री गुरूंच्या चरणकमलाचा परागकण ज्याला मिळाला असेल त्याला एवढं मोठं भाग्य प्राप्त होतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, परी येत असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, त्यामुळे मी धैर्य धारण करतो आहे. नाहीतर पाठीमागे म्हटलं होतं की हे अनावरण विचारिता, वायाचे धीमसा उपनला चित्ता, एरवी काय भानु तेजी खद्योता शोभा अति. हे अनावर आहे याचा विचार न करता माझ्या मनामध्ये गीतेचं आकलन करावं असं व्यर्थच धैर्य निर्माण झालं होतं. धैर्य होतं पण हे अनावर आहे याचा विचार न करता व्यर्थच धैर्य निर्माण झालं होतं. पण आता मात्र चांगलं धैर्य आहे. का बरं? गुरुदेवांचा आधार आहे. तेनेची बोले मी सधरू, धैर्य धारण करून मी बोलतो आहे. यातला एक दुसरा भाव सांगतो. तेनेची बोले मी बोले असं म्हटलं आहे की नाही. तेनेची मी बोले म्हणजे काय? जर तेनेची शब्द आला नसता ना तर मी बोले, मी बोलणारा ठरलो असतो. पण तेनेची शब्द आल्यामुळे मी बोले हे दिसण्यापुरतं आहे, बोलवणारे ते आहेत. साई खडियाचे बाहुले, चालवी त्या सूत्राचे ने चाले, तैसा माते दावीत बोले, स्वामी तो माझा. या तेनेची शब्दाला फार महत्त्व आहे. म्हणून आपल्याला जे व्याकरण आहे ना पहिल्या वर्षाचं किंवा सर्वनाम हे जर लागले तर सगळ्या ज्ञानेश्वरीचे अर्थ लागतात बघा. तेनेची शब्दाने किती महत्त्व आहे. त्यांच्यामुळे मी बोलतो आहे. शिकविता धनी वेगळाची, मुकम करोति वाचालम, पंगुम लंघयते गिरीम, यत्कृपातमहम वंदे परमानंद माधवम. किंवा साळुंकी मंजोळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. ज्ञानदेव म्हणे मी चाडे,
सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे, बीजचे वाहिले म्हणून येणे मुखे जे जे निगे, ते साचची संतांच्या हृदयी लागे. ज्ञानोबा म्हणतात बघा पुढे काय, संतांच्या हृदयी लागे, येणे मुखे जे जे निगे. तर रूपक केलं 6व्या अध्यायामध्ये. ज्याप्रमाणे शेतकरी पेरणी करतो, त्या पेरणी करत असताना त्याच्याकडे एक यंत्र असतं, त्याला चाड असं म्हणतात, आणि त्या कमरेला त्याची एक पिशवी असते, ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. मग ते ओटीतलं घ्यावं लागतं मुठीमध्ये. आणि त्याचं शास्त्र आहे बरं, बैलांच्या चालण्याचा वेग आणि त्या चाड्यावर ठेवलेले मूठ बरोबर ते सोडावं लागतं. हे ॲग्रीच्या डिग्रीला कळत नाही आहे, हे शेतकऱ्याला कळतं आहे. आणि ते सोडलं की खंडही पडता कामा नाही. आपण मूठ सोडली की तेवढ्या वेळामध्ये परत लगेच मूठ भरता आली पाहिजे, नाहीतर पिशवी सापडत नाही. असं नको व्हायला, नाहीतर मग कुठं दाट तर कुठं पातळ असं होऊ शकतं पेरण्यामध्ये. पण ज्ञानोबा म्हणता श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या हातामध्ये हे सगळं ज्ञानाचं बीज आहे. आणि मला त्यांनी चाड केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, श्रीगुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला, माझ्या मस्तकावर हात ठेवला म्हणजे बीजाने संपन्न असणारी मुठच प्रगट केली आहे. आणि म्हणून येणे मुखे जे जे निघे, ते साचची संतांच्या हृदयी लागे. जे जे या मुखातून निघतं आहे ना, ते निवृत्तीनाथांनी ठेवलेला वरद हस्त आहे. या मुखातून ते निघतं आणि संतांच्या सुपीक असणाऱ्या हृदय नावाच्या जमिनीमध्ये जाऊन ते पेरलं की चांगल्या प्रकारे अनुभवाच्या रूपाने ते उगवतं. मी निमित्त मात्र आहे, तेनेची बोले मी सदरू. धैर्य धारण करून मी बोलतो आहे हे आपल्यालाही जाणवतं बरं. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो पण तो गुरुदेवांच्या कृपेचा, तेव्हा त्या व्यक्तीला दडपण येत नाही किंवा त्याला भीतीही वाटत नाही. मनुष्य जेव्हा पूर्णपणे समर्पित असतो ना, तेव्हा त्याला अडचण येत नाही. पण जेव्हा त्याला स्वतःच्या विषयी अहंभाव जागा होतो, तेव्हा मात्र त्याच्यावर दडपण येऊ शकतं. जे बोलणी ह्याचे राणे हिंडता, नायिके जे फळली अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. एरवी मनुष्य शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. शब्द हे जाळं आहे, महान अरण्य आहे. आणि या शब्दांच्या अरण्यामध्ये किती फिरला तरी पण त्या शब्दाला काहीतरी फळ मिळालं असं कधी घडत नाही. पण गुरुदेवांची कृपा जर प्राप्त झाली तर त्याच्या मुखातून प्रगट होणारी वाणी म्हणजे जणू काही कल्पतरूप्रमाणे फळ देणारी होते. मनोने रिकामे तोंड करो गेले बडबड, की घेतायसे गोड आतुडले, तेनेची बोले मी सदरू. गुरुदेवांचा वरद हस्त आहे, कृपा कटाक्ष आहे, महाप्रसादाची प्राप्ती आहे किंवा ज्ञानोबांचं स्वतःचं तपही आहे. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं की जो अभिप्राय गीतेमध्ये आम्ही ठेवला तो तुम्ही प्रगट करावा. एवढ्या सगळ्या प्रसादांचा समुच्चय झाल्यामुळे ज्ञानोबा म्हणतात रिकाम तोंड होतं. रिकाम म्हणजे ज्या वाणीमध्ये कोणताही दोष भरलेला नव्हता, म्हणून ते रिकाम तोंड होतं. रिकाम म्हणजे शुद्ध मोकळं झालेलं, ज्यामध्ये निंदा विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहास छळू वर्मस्पर्शू, आटोवे गोविंदानू, आशा शंका प्रतारुणू, हे सन्यशीले अवगुण जिया वाचा. ज्या वाणीतून वाणीमध्ये असणारे सगळे दोष निघून गेलेले आहेत, त्या वाणीला म्हणतात ते रिकामी वाणी आहे, रिकाम तोंड आहे. आणि अशा रिकाम्या तोंडातून बडबड जरी झाली, याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः, किंवा तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येते वेद. अशा महात्म्यांच्या मुखारविंदातून बडबड जरी झाली तरी ती बडबड नसते. आता ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानोबाराय बडबड म्हणतात, पण त्यांची बडबड नाही, तो ग्रंथ आहे. पुढे जाऊन जर त्यांची बडबड ग्रंथ निर्माण करू शकते तर त्यांचं चांगल्या प्रकारचं व्याख्यान काय काय निर्माण करणार नाही, सगळंच काय निर्माण होऊ शकतं. मनोने रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीताईसे गोड आतुडले, म्हणून तेनेची बोले मी सधरू. आधार त्यांचा मला आहे आणि खरंच आहे श्री गुरूंचाच आधार आहे. बघा 18व्या अध्यायामध्ये ना, तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथ राहटत असे मज ह्यात रिगोनिया.
सर्वावर उपकार करणारे समर्थ असणारे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आणि ते माझ्या हृदयामध्ये विराजमान आहे. हाच मला त्यांचा आधार आहे. आपण जर आपल्या जीवनाचा विचार केला तर आपल्या सगळ्या इंद्रियांना, कर्मेंद्रिय असेल, ज्ञानेंद्रिय असेल, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असेल, या सगळ्यांना आधार कोणाचा आहे बरं? परमात्म तत्वाचा आधार आहे. जर परमात्म्याचा आधार नसेल तर कोणतंही इंद्रिय कोणत्याही विषयाला जाणू शकत नाही. मग जर परमात्म स्वरूपाचा आधार सगळ्यांना मिळाला तर सगळे जाणतात आणि तो परमात्मा माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांपेक्षा वेगळा नाही. बरं, येत असे एक आधारू मनोनी माझे नित्य नवे, श्वासोश्वासही प्रबंध हो आवे, श्री गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. जसं आता पुढे आहे का, भगवंताच्या उच्छ्वासापासून वेदाची निर्मिती झाली आहे. ज्ञानोबा म्हणतात माझ्याही श्वासापासून ग्रंथाची निर्मिती होईल. मनोनी माझे नित्य नवे, श्वासोश्वासही प्रबंध हो आवे. जर ईश्वराच्या निश्वासापासून वेद निर्माण होतो तर माझ्याही निश्वासापासून नित्य नूतन ग्रंथ तयार व्हावा. पण हे माझं नाही, श्री गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. म्हणून या बाबतीमध्ये असे कितीतरी संदर्भ सांगता येतील की ज्यामध्ये ईश्वराचं आणि ज्ञानोबाऱ्यांचं समानत्व आपल्याला दाखवता येईल. ईश्वर जर वेद निर्माण करू शकतो निश्वासापासून, तर गुरुदेवांची कृपा झाल्यामुळे माझ्याही श्वासापासून ग्रंथ का निर्माण होणार नाही. पण हे एक असे आधारू, पर येत असे एक आधारू, तेनेचे बोले मी, त्यांच्यामुळेच मी असं गोड बोलतो आहे. आणि काय ज्ञानोबांचे शब्द आहे बरं? हे शब्द नाही, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षर इये, तेनेचे बोले मी सधरू. पण केव्हा? जई म्हणजे जेव्हा सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री गुरु म्हणजे मोक्ष नावाची लक्ष्मी, त्या लक्ष्मीच्या लक्षणाने लक्षित असणारं तत्त्व त्यांना श्री गुरु असं म्हणतात. आणि ते मला अनुकूल आहे असं ज्ञानदेव म्हणे. म्हणूनच मी या गीतेचं व्याख्यान करतो आहे. गुरुदेवांचा आधार न घेता जर मी बोललो असतो तर ज्ञानोबा म्हणतात मग मी एरवी तरी मी मूर्ख ठरलो असतो, म्हणजे आडाणी ठरलो असतो. हा एरवी शब्द आहे बरं. दुसरी बाजू सांगणार आहे तर त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडली कवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान